गेल्या काही वर्षापासून पुण्यामध्ये अपघाताच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळाली आणि या अपघाताच्या घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला प्राण गमवावा लागतो। आता या घटनांना रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जातात, अनेक उपाययोजना राबवल्या जातात, पण या उपाययोजनांना या प्रयत्नांना साथ मिळते जे स्थानिक समाजसेवक असतात त्यांचे। आता अलीकडेच पुणे ट्रॅफिक आणि पुणे महानगरपालिका यांचा एक अहवाल समोर आलाय आणि या अहवालानुसार गेल्या 4 वर्षांमध्ये अपघातामध्ये मृत्यू होण्याच्या संख्येमध्ये सर्वात मोठी घट पाहायला मिळत आहे। आता पिंपरी चिंचवड मधील डॉक्टर मोहन गायकवाड हे देखील सातत्यपूर्ण अपघाताच्या घटना कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात। आपण त्यांच्या कार्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। नमस्कार, मी डॉक्टर मोहन गायकवाड, संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड या सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे। पर्यावरणाचा ऱ्हास कमी व्हावा, गोरगरिबांना मदत मिळावी या उद्देशाने संस्कार प्रतिष्ठानची स्थापना केली। नदी पात्राचं जे पाण्याचं प्रदूषण होतं ते रोखण्यासाठी आम्ही सुरुवातीला गणपती दान आणि निर्माल्य दान उपक्रम राबविला, त्याचबरोबर नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचा उपक्रम राबविला। असे विविध उपक्रम राबवत असताना स्थानिक पोलिसांनाही मदतीची गरज असते, पोलिसांचं दल कमी पडतं, म्हणून संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विशेष पोलीस अधिकारी म्हणून स्थानिक पोलिसांना मदतीला असतात। यामध्ये चोऱ्या घरफोड्या रोखण्यासाठी पोलिसांना मदत करणं, जनजागृती करणं, पोलिसांसोबत वाहतूक सप्ताह आला की पोलिसां जे रस्त्यावर वाहतूक होते त्याचे अपघात कमी करण्यासाठी हेल्मेटचा वापर करा, अपघात टाळा असं लोकांमध्ये जनजागृती अभियान राबविले जातं। जे हेल्मेट धारक आहेत ते वापरतात म्हणून त्यांना आम्ही प्रत्यक्ष गुलाबाचं फुल एक प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांना देतो। त्यांचा उत्साह वाढवणं हे काळाची गरज आहे आणि असे विविध उपक्रम अपघात रोखण्यासाठी आम्ही राबवत असतो। गाड्यांची पीयूसीचे जे प्रमाणपत्र दिलं जातं त्याचा एक कॅम्प आम्ही घेत असतो। नंतर गणेशोत्सवामध्ये दहशतवादाचे चिन्ह दिसू शकतात म्हणून दहशतवाद कसा असतो त्याच्यावरची जनजागृती अभियान केलं जातं। असे विविध उपक्रम आपण या पिंपरी चिंचवड शहरामध्ये संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने राबवत असतो। त्याचबरोबर जनजागृतीमध्ये प्रत्येक चौकातून आम्ही वाहतूकदारांना जे असुरक्षित वाहतूक करतात अशा लोकांना आम्ही हेल्मेटचं वाटप केलं आणि आपल्याकडे जे सिग्नल यंत्रणा आहे या सिग्नलचा वापर केला पाहिजे। कोणता दिवा कोणत्या वेळेला लागतो, हिरवा दिवा असतानाच आपण गेलं पाहिजे आणि पिवळा दिवा आल्यानंतर मध्ये थोडं थांबलं पाहिजे आणि रेड लागल्यानंतर पूर्ण थांबलं पाहिजे, अशी त्याची संकल्पना आहे आणि ती जनजागृती सुद्धा या वाहतूकमध्ये आपण करत असतो। प्रत्येक प्रवाशाला त्याचा जीव वाचवण्यासाठी आपण मदतीचा प्रयत्न करत असतो। बऱ्याच ठिकाणी आता रस्त्यांची कामं चाललेली आहेत, रस्त्यांच्या कडेने केबलची कामं चाललेली आहेत आणि अशा वेळेला काही चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा बंद असते। अशा वेळेला आमचे काही कार्यकर्ते पोलिसांसोबत वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पण मदत करत असतात, पण सिग्नल यंत्रणा बंद आहे म्हणून संबंधित प्रशासनाला ते आम्ही ताबडतोब कळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि ती यंत्रणा चालू करून घेत असतो। प्रशासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न, उपाययोजना आणि त्याला अशा समाजसेवकांची साथ यामुळे अनेक अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी मदत झाली आहे। न्यूज 18 लोकल, पूजा पाटील, पिंपरी चिंचवड, पुणे।